मुजरा करते राज. मला जाणीव आहे राज की आपण खूप बिझी आहात, पण खूप महत्वाचं बोलायचं होतं राज. मी या स्वराज्यातील एक छोटासा मावळा जानू बोलत आहे राज. राज, या देशात सगळं बेताल सुरू आहे राज. आणि महाराष्ट्राचं तर विचारूच नका. इथं 3-3 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होत आहेत राज. मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरीचं शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सुद्धा निर्गुण अत्याचार होत आहेत राज. नेते मंडळी मात्र लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून नुसतं इकडून तिकडे फिरतायत राज. शेतकरी तर हवालदिल झालाय राज. घराच्या दाराला बावली लटकावी तस झाडाला माझा शेतकरी लटकाय लागलाय राज. 70 वर्षाचा बाप 30-35 वर्षाच्या मुलाच्या चितेला आग लावतोय राज. राजा, तुम्ही जास्त दिवस जगला नाही तो. 32 वर्षात कधी कोणापुढे झुकला नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी हार पत्करली नाही तुम्ही राजा कधी. ना कधी लाचारी ऐकली नाही, ना कधी स्वाभिमान गमावला नाही राजा, ना कधी जनतेशी बैमान झाला नाहीत राजा. अहो भारतरत्न कायदेमंत्री आंबेडकर साहेब, माझा आवाज येतोय का? अहो तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून लिहिलेल्या संविधानाची इथं प्रत जाळली जाते. अहो दिवसा ढवळ्या लोकांचे सिर कलम केले जातात. सत्तेच्या माझा पोटी इथं कायद्याचा गळा घोटला जातो साहेब, गळा. अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र.